काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती तळपत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, ओ त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. बांधत होता मंदिर तेथे, बांधत होता मस्जिद. अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकत शिर, अशा नराच्या पुतळ्यापाशी अजून झुकती मान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. वामनवाणी शिवरायाचं करतो मी वंदन. अरे मला न आवडे साता ही धर्माचे बंधन. असाच माझा राजा होता, असाच माझा राजा होता माणुसकीची खान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, शिवरायाच्या राज्याखाली कधीच नव्हती वान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. कोण म्हणतं मुसलमानाबरोबर वैर केलं? अरे ना वारकरी संप्रदायाचं वैर मुसलमानासोबत आहे, ना माझ्या धर्माचं वैर मुसलमानासोबत. एक इतिहासातलं उदाहरण माझ्या राजाचं आहे आणि एक संप्रदायातलं उदाहरण माझ्या कबीराचं आहे. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. टाळ वाजवा. कबीर 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 मोमीन लतीफ मुसलमान. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. हे सेना नवीजन विष्णुदास, विष्णुदास. हे सेना नवीजन विष्णुदास. कर्म 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 धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. कर्म धर्म झाला नारायण. मनुष्य हा जातीपातीनं श्रेष्ठ होत नाही, तो कर्माने श्रेष्ठ होतो. अरे एक सुद्धा मंदिर नाही माझ्या महाराजाचं. अख्ख्या भारतात एक मंदिर नाहीये. जात असतील दातली मधली पोरं मंदिरात, विसरत असतील देवतेला, विसर पडत असेल या स्पर्धेच्या कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये, एक मंदिर नाही. एक सुद्धा मंदिर नाही. कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या स्पर्धेच्या युगामध्ये तरुणाला विसर पडतो देवतेचा. अरे ज्या राज्यात ज्या राष्ट्रात देवाचा विसर पडणारी तरुण राहतात, तिथं शिवजयंती आली की विजेचा संचार होतो. का विसरत नाही माझा तरुण? त्याला माहितीये मंदिर नाही बांधलं या महाराजाचं, पण आपल्या जगण्यानं, आपल्या कर्तृत्वानं, अख्ख्या हृदयात ज्यानं आपलं मंदिर कोरलं, त्या महाराजांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हिंदू मुसलमान. जरी होता शिवाजी राजा, जरी होता शिवाजी राजा नाही
केली मजा नाही केली मजा सुखी राहावी प्रजा विचार करून न्याय देणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार धन्य धन्य शिवाजी सरदारजी धन्य धन्य शिवाजी सरदारजी जिरा 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 केवळ जगणं केवळ जगणं नाव घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि छत्रपती शिवरायाशिवाय पर्याय नाही सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला इतकं जगणं सुंदर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत जा तरुणांनो पण माळ घालून नाव घ्या घाला माळ तुमच्या गळ्यातली माळ 50 फुटवून दिसली पाहिजे तुकोबारांच्या गाथा पारण्याचं गाथा भजन करून माझ्या महाराजांचं नाव घ्या मोहरा पाठवल्या शिवाजी महाराजांनी तुकोबारे म्हणायचे पाठवू नका राजा नकोय आम्हाला हे काय गरज आहे याची आम्हाला मग आम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही एक काम करा कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस मनवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस राजे आमची अपेक्षा आहे तुम्ही माळकरी व्हावं शनिवार वाड्यात कीर्तन ठेवलं माझ्या तुकोबऱ्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे सिंहासन वजा केलं आणि तुमच्या माझ्या हृदयातला छत्रपती शिवाजी बाबा ताळपत्रीवर कीर्तनाला बसला टाळी वाजवली भजन केलं हे टाळ हा पखवाज आज या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दातली सारख्या खेळोपाड्यात वाड्या वस्तीत वाजतोय हे केवळ आणि केवळ उपकार कोणाचे असतील तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विजयाचा संचार होईल इतक्या जय घोषामध्ये सगळ्यांनी आवाज द्यायचा हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजाधिराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ 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 लाल मातीच्या कना कनातून सुगंध दरवळला जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला आला जय जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय जय जिजाऊ जय जय जिजाऊ महाराजांचा जन्मोत्सव यात इतिहासातलं एक चरण म्हणून महाराजांना आपली मानवंदना सुपूर्द करूया महाराज तुम्ही आले म्हणून आमच्या जीवनाचं भलं झालं आमच्या स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित राजा तुमच्यामुळे आमच्या गळ्यातली माळ तुमच्या जगण्यामुळे तुमच्या राजपणामुळे राज या प्रॉपर्टीच्या वैभवाच्या स्पर्धेच्या कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आम्ही हुरळून जाऊ नका देवराजे दुसऱ्याची बहीण आम्हाला बहीण दिसली पाहिजे दुसऱ्याची स्त्री दुसऱ्याचं धन कधी मनाला येऊ देऊ नका राजे तुमचा मावळा म्हणून जगण्याचं कर्तृत्व पदरात घाला राजे तुमचं नाव घेऊन राजकारणाची पुढी भाजणाऱ्यांचा सत्यानाश झाला पाहिजे राजे ओरिजिनल शिवरायांचा मावळा घराघरात जन्माला आला पाहिजे 10,000 रुपयात विकणारे नाही अरे स्वतःचा अन्याय पोटात घालण्याकरता पोलीस स्टेशनला फोन करणाऱ्या राजांचा सत्यानाश झाला पाहिजे वाटोळं झालं पाहिजे स्वतःचं पाप झाकणारे राजे हा माझा कार्यकर्ता बलात्कार असेल तरी झाकून ठेवावा हा दुसऱ्याचा कार्यकर्ता सज्जन असेल तरी त्याला तुरुंगात टाकावं हे धंदे बंद झाले पाहिजे राजे
तुमची गरज आहे हो राजे या महाराष्ट्राला. गोरगरिबांवर अन्याय होतोय राजे. तुमचं राज पण आम्हाला आठवतं माझ्या राज्याचं त्या काळातलं आयुष्य जर शतकाच्या पार असतं तर आज महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं. सोन्याचं दार आमच्या दरवाजाला लावण्याचं धाडस तुमच्यात होतं राजे. राज इथं तर असं चाललंय, गैया कटे मदिरा बडे सीने नोटों का जोर है. गैया कटे मदिरा बडे सीने नोटों का जोर है. तुमचं स्वराज्य चांगलं होतं महाराज. तुम्ही गरीबाच्या दारातली भाकरी खाल्ली तरी लोक तुम्हाला राजे म्हणायचे. इथं राजपण मिळवण्याकरता लोक दारू पाजताय, चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता यात गोरगरिबांच्या पोरांना अडकवताय. सामान्याचे लेकरं कशी कोर्ट कचेऱ्यांमध्ये बसतील, कसे पोलीस स्टेशनच्या चक्रा मारतील याचा विचार करताय. तुमच्या काळात एखादा कर्तबगार मावळा गावात असायचा, तो न्याय निवाडा करायचा गावाचा. श्रीकडे दुसऱ्या नजरेनं पाहिलं तरी तुमच्या राज्यात हात कलम केले जायचे. राजे माफ करा राजे, या महाराष्ट्रातलं असं वर्तमानपत्र नाहीये राजे की ज्या वर्तमानपत्रात माझ्या स्त्रीच्या बलात्काराची बातमी नसेल. असं वर्तमानपत्र या हिंदुस्थानात राहिलं नाही राजे. तुम्ही या राजे, पण तुम्ही जर आले ना राजे तर तुमचं अर्ध आयुष्य तुमच्या मावड्यांची व्यसन सोडवता जाईल राजे. तितका बिघडवला हो हा महाराष्ट्र तुमच्या काही मावळ्यांनी केवळ राजकीय पोळी भाजवण्याकरता. गैया कटे मदिरा बडे सीने नोटों का जोर है. व्यभिचार तो खुल्ला चले, क्या घर घर में घुसखोर है. गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु पे पत्थर गालिया. गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु पे पत्थर गालिया. वारे वाह राज करने वाले, तूने तो रावण को भी शर्मा दिया. एक महाराज होते, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ, जय जय जिजाऊ. रयतेच्या या रक्षणाकरता उचलली तलवार. हे रयतेच्या या रक्षणाकरता उचलली तलवार. दुश्मनांना ठार करोनी केलं बहु उपकार. केलं बहु उपकार. केलेल्या त्या उपकाराची हे बावळ्या, हे मर्दा, हे माझ्या मावळ्या, हे माझ्या शुभाच्या, हे माझ्या राजाच्या मावळ्या, तुला रे माझ्या राजाची, हे माझ्या मालकाची, तुला रे माझ्या माझ्या शिवबाची, हे माझ्या राजा राजाची. जय जय जिजाऊ, 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 जय जिजाऊ. शेकडो वर्ष झाली महाराज राजाचं राजपण आठवतंय. कोण नाव घेतो? 13 दिवस बापाचा फोटो घरात लावत नाही पूर्ण. तिथं माझ्या महाराजांचं नाव घेतलं की 20 कडावते तसा संचार होतो. इतकी ऊर्जा आहे, इतकी ताकद आहे. माझ्या राजाचं मोठेपण तर हे आहे की इथल्या भिकारचोड राज्य करताना सत्ता घ्यावी लागते, त्यावेळेला माझ्या महाराजाचं नाव घेऊन सत्ता मिळते. इथं महाराजाचं नाव घेतल्याशिवाय कोणाला खुर्ची सुद्धा मिळू शकत नाही. तुझी अवकात असेल, तुझी ताकद असेल तर माझ्या महाराजांचं नाव घेऊन मिळवलेली सत्ता आहे ना, ती महाराजांच्या विचाराला अधीन जीवन जग. केलेल्या कर्माचं फळ देवाच्या बापाला भोगावं लागतं. भाऊ, माझ्या महाराजांचं नाव घेऊन जर कोणावरती अन्याय होत असेल नाही सहन करणार. तरुणांना आपलं आव्हान आहे, गळ्यात माळ घाला, शिवाजी महाराजांचा मावळा बना, राजकारणात प्रवेश करा. चांगल्या पोरांनी राजकारणात उतरा. जरा शिकलेल्या पोरांनी राजकारणाचे सूत्र हातात घ्या. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता देता कामा नये. तुम्ही पुढे वा, गावचा विकास करा,
जिल्हा परिषद लढा, पंचायत समिती लढा, विधानसभा लढा, आमदार व्हा, खासदार व्हा. दुसऱ्याला राजे म्हणण्यामध्ये व्यर्थ कालावधी घालवू नका. अरे आपण मावळे आहोत, आपण राजे व्हा. राजाला म्हणू नका राजे जन्माला या. तुम्ही राजे व्हा, स्वराज्य सांभाळा, स्वराज्य सांभाळून स्वराज्य बनवा. तुमच्या जीवनात क्रांती झाल्याशिवाय राहणार. जय जय जिजाऊ.